खासदारांना सोलापूरच्या विकासाविषयी प्रचंड अनास्था आहे। त्यामुळे सोलापूरच्या विकासाला आतापर्यंत फक्त वाटाण्याच्या अक्षताच मिळाल्या आहेत असा हल्लाबोल शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी केलाय। सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। गुरुवारी विधानसभेत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कालखंडात सुरू झालेली उद्योग भवन योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार राज्यात 15 ठिकाणी उद्योग भवन उभारणार असल्याचं घोषित करण्यात आलंय। याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। परंतु सोलापूर जिल्ह्यात भाजपचे सुमारे 1 डझन आमदार आणि खासदार, माजी मंत्री, पालकमंत्री असे लोकप्रतिनिधी असताना सुद्धा पहिल्या यादीत सोलापूर येथे उद्योग भवन अगर कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही। ही अत्यंत निंदनीय बाब आहे। वास्तविक महाविकास आघाडीचे तत्कालीन माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असताना मी जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून काम करत होते। यावेळी सन्माननीय शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, माजी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सोलापुरात पर्यटन भवन आणि उद्योग भवन उभारण्याची मागणी केली होती। याविषयी तत्कालीन पालकमंत्री यांनी प्रोत्साहन देऊन उद्योग भवन आणि पर्यटन भवन उभारण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती। त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा सुरू झाले होते। परंतु दरम्यानच्या काळात महायुतीचं बिघाडी सरकार राज्यात आलं। त्यानंतर स्थानिक सत्ताधारी, लोकप्रतिनिधी याविषयी पाठपुरावा करणं आवश्यक होतं। परंतु भाजपच्या लोकप्रतिनिधींनी नेहमीच याकडे अनास्था दाखवली आहे। त्यामुळे सोलापुरात कोणतेही नाविन्यपूर्ण उद्योग उभारले जात नाहीयेत। उद्योग निर्मितीसाठी कसलाही प्रयत्न या ठिकाणी केला जात नाहीये। त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे। गिरणगाव म्हणून सोलापूरची असलेली ओळख पुसूनच गेली आहे। आणखीनच सोलापूर बकाल होत चाललंय। जिल्ह्यातील अनेक युवक बेरोजगार असल्याने व्यसनाधीन होत आहेत। ब्रेन ड्रेन मोठ्या प्रमाणात होत आहे। रोजगाराच्या नव्या वाटा शोधत युवा पिढी परप्रांतात, परदेशात वास्तव्याला कायमस्वरूपी जाताना दिसतीये। याशिवाय युवा पिढीत बेरोजगारीमुळे वैफल्यग्रस्तता अधिक वाढतीये। यातूनच कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा ताणही पडतोय। या सर्वच बाबींकडे भाजपचे लोकप्रतिनिधी असलेले आमदार, खासदार मात्र मूग गिळून गप्प असल्याचं जाणवतंय। त्यांना सोलापूरच्या विकासासाठी कसलंही सोयरसूतक नसल्याचं दिसून येतंय। यासाठी आपण लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करणार असल्याचं शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय। सध्या राज्यामध्ये नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल 15 जिल्ह्यामध्ये उद्योग भवन उभारणार असल्याची घोषणा केली। जिल्हा नियोजन समिती सदस्य असताना आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्योग भवन उभारण्याची मागणी सगळ्यात पहिल्यांदा मी केलेली होती। माजी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी जिल्हा नियोजन समितीमध्ये उद्योग भवन उभारण्याची मागणी केलेली होती। त्याला सकारात्मक असा प्रतिसादही तत्कालीन पालकमंत्री यांनी दिलेला होता। संपूर्ण सभेत सुद्धा ठरावही झालेला होता। परंतु त्याचं पुढे काहीच झालेलं नाहीये। भाजपच्या या सरकारमध्ये भाजपचे आमदार, खासदार, पालकमंत्री, माजी मंत्री असे डझनभर नेते जिल्ह्यामध्ये आहेत, पण कुठलाही विकास सोलापूरचा होताना दिसत नाहीये। हे सगळेजण या सोलापूरच्या विकासाबाबत, सोलापूरला उद्योग येण्याबाबत अतिशय उदासीन असलेले आम्हाला दिसत आहेत आणि त्यामुळे सोलापूरची अशी बकाल अवस्था बघायला मिळतेय। खरोखर अतिशय संतापजनक असा हा प्रकार आहे की एवढे नेते भाजपचे असताना सोलापूरचा कसलाही विकास होत नाहीये। सोलापूरचं जे मिलेट सेंटर, श्री अन्न प्रक्रिया केंद्र आज बारामतीला गेलं, आतापर्यंत तो ठराव रद्द होत नाहीये। ते पत्र अजूनही आम्हाला मिळत नाहीये। हे खरोखर अति शोकांतिक आहे सोलापूरची की एवढे नेते असताना भाजपचे एक आपलं अन्न प्रक्रिया केंद्र बारामतीला जातच कसं? तात्काळ ते सोलापूरला यायला पाहिजे। त्याचबरोबर सोलापूरला पहिल्या यादीमध्ये उद्योग भवन मंजूर व्हायला हवं अशी मी मागणी करते। आणि हे तात्काळ जर झालं नाही तर आम्हाला खूप मोठं आंदोलन करावं लागेल। कारण आपण बघतोय की सोलापूरची अवस्था अतिशय बकाल अशी झालेली आहे। ज्या सोलापूरमध्ये कधीतरी गिरणगाव म्हणून सोलापूरला ओळखलं जात होतं आणि ते सोलापूर आज अक्षरशः बेरोजगारांचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्हा आता ओळखला जातोय। इथले युवक बेरोजगार असल्यामुळे व्यसनाधीन होत चाललेले आहेत। जे युवकांना रोजगार मिळत नसल्यामुळे ते परप्रांतात, परदेशात जाऊन वास्तव्य करत आहेत। त्यामुळे सोलापूर हे सिनियर सिटीजनचं शहर म्हणून ओळखलं चाललंय आणि सोलापूरला युवा पिढी थांबेन अशी झालेली आहे। आणि या सगळ्याला उत्तर एकच आहे, इथं लवकरात लवकर जास्तीत जास्त उद्योग येणं, तर सोलापूरचा विकास करण्यासाठी सर्वांनी म्हणजे सर्व राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून
आज सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि त्याचबरोबर इथले जे सत्ताधारी आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री आहेत त्यांनी तात्काळ सोलापूरच्या या सगळ्या विकासाबाबतीमध्ये उदासीनता सोडावी आणि तात्काळ त्यांनी या जिल्ह्यामध्ये आपल्या उद्योग भवन कसं उभारलं जाईल, ते उद्योग भवन आपल्या जिल्ह्याला कसं मंजूर होईल याकडे तातडीने लक्ष द्यावं. श्री अन्न प्रक्रिया केंद्र, मिलेट सेंटर हेही बारामतीचं तात्काळ रद्द व्हावं आणि सोलापूरला मंजूर करण्यात यावं अशीही मागणी मी करते. अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करावं लागेल असा इशाराही मी त्यांना देते.